नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बिष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:17 ते 12:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:41 ते 2:04 आणि यमगंड काळ सकाळी 8:29 ते 9:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारच्या असतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर केल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ आजच्या दिवशी मिळू शकते. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. नवीन कामाच्या सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहिला. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. तुमची वाणी किंवा तुमचे विचार अगदी स्थिर राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 4थ्या स्थानात 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजचा दिवस थोडासा घाईगडबडीचा, धकाधकीचा आणि प्रवासाचा राहील. तुमच्यामध्ये एनर्जी ही जबरदस्त दिसून येईल. हाती घेतलेली कामं पूर्ण करून दाखवाल. आताचा कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरताच आजचा दिवस उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकता. काही चांगले आर्थिक लाभ होतील, मात्र खर्चही दिसून येतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडे काही चांगले सल्ले मिळतील. अडकलेली कामं मार्गी लागतील. दिवस तुझ्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्व होणार आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले तुमची बरीचशी कामं मार्गी लागतील. दिवस तुमच्यासाठी धावपळीचा धकाधकीचा राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. त्याचप्रमाणे अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाह होईल. याचप्रमाणे तुम्ही सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुम्हाला चांगली मदतसुद्धा मिळू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. भाग्याची साथ तुम्हाला आजच्या दिवशी अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. याचप्रमाणे फिरणं वगैरे होईल. नवीन कामाची सुरुवात किंवा नवीन संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे लागते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनांच्या मागे लागू नका. आर्थिक व्यवहारावर नजर ठेवणं गरजेचं राहील. मात्र काही अनिश्चित लाभ मिळू शकतील. यानंतरची रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम दिसून येईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. अडकलेली कामं सुद्धा मार्गी लागू शकते. शेअर मार्केटला ट्रेड करसाल तर काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय नीट विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. दिवस तुमच्यासाठी परमेश्वर स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.